मित्रहो नमस्कार. मी गंगाधर हांडे. आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रहो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत NMMS परीक्षा 2024-25 या परीक्षेसाठी प्रत्येक घटकावर जी आपण चाचणी घेत आहोत. यामध्ये आज या व्हिडिओ अंतर्गत आपण पाठ दुसरा युरोप आणि भारत या पाठावरील काही निवडक प्रश्न आपण घेतलेले आहेत. यापूर्वी मी पहिल्या पाठावरचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. त्याची पण लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर मित्रहो, ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस मी 5 सेकंदाचा वेळ देईल. त्यावेळेस आपण योग्य उत्तर आपण कमेंट करायचे आहे. पाहूया किती विद्यार्थी कमेंट करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया. यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे इसवी सन 1450 मध्ये जर्मनीच्या टिंबटिंब याने छपाई यंत्राचा शोध लावला. यासाठी पर्याय पाहूया. पहिला जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए जॉन बेअर्ड, बी जोहान्स गुटेनबर्ग, सी जेम्स वॅट आणि डी लुथर बर्बॅक. तर याची योग्य उत्तर शोधण्यासाठी आपणास 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. तोपर्यंत आपण योग्य उत्तर कमेंट करायचे आहे. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जोहान्स गुटेनबर्ग. पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, लिओनार्द विंची यांचे टिंबटिंब हे चित्र अजरामर ठरले आहे. यासाठी पर्याय ए रायझिंग सन, बी द बुद्धा, सी जीसस ख्राइस्ट आणि डी मोनालिसा. तर याची योग्य उत्तर देण्यासाठी आपणास 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोनालिसा. पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला पहिला पोर्तुगीज खलासी आफ्रिकेतील टिंबटिंब पर्यंत पोहोचला. यासाठी पर्याय ए पोर्ट एलिझाबेथ, बी ॲक्रा, सी केप ऑफ गुड होप आणि डी अलेक्झांड्रिया. तर मित्रो, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपणास 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट करायचे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केप ऑफ गुड होप. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे सन 1492 मध्ये टिंबटिंब याने अमेरिका खंडाचा शोध लावला. यासाठी पर्याय ए वास्को द गामा, बी कॅप्टन कुक, सी ख्रिस्तोफर कोलंबस आणि डी लिओनार्द विंची. तर याचे योग्य उत्तर पाहण्यासाठी आपणास 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. याचबरोबर पहिल्या पाठावर आधारित व्हिडिओची लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, ती पण आपण पाहावी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ख्रिस्तोफर कोलंबस. पाहूया प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे, टिंबटिंबमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले. यासाठी पर्याय ए धर्म सुधारणा चळवळ, बी धार्मिक चळवळ, सी प्रबोधन युग आणि डी औद्योगिकरण. तर याचे उत्तर आपण पाहूया. त्याचबरोबर मित्रो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धर्म सुधारणा चळवळ. पाहूया पुढील प्रश्न जो आहे तो म्हणजे, सन 1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या टिंबटिंब बंदरात पोहोचला. यासाठी पर्याय जे आहेत, पर्याय क्रमांक ए मुंबई, बी कालिकत, सी कोलकाता आणि डी मद्रास. तर याची योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट करायचे आहे. मी सांगण्यापूर्वी पाहूया किती जण कमेंट करतात. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कालिकत. पाहूया 7वा प्रश्न. 7वा प्रश्न आहे, युरोपमध्ये 18 व 19व्या शतकाचा कालावधी टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. यासाठी पर्याय आहेत
ए. प्रबोधन युग, बी. स्वातंत्र्य युग, सी. धार्मिक युग आणि डी. क्रांती युग. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक डी. क्रांती युग. पाहूया 8वा प्रश्न. मुलतानचा अधिकारी टिंबटिंब याने इंग्रजाविरुद्ध बंड केले. यासाठी पर्याय क्रमांक ए. मूलचंद, बी. जयसिंग, पर्याय क्रमांक बी. जयसिंह, पर्याय क्रमांक सी. दलीप सिंह आणि पर्याय क्रमांक डी. मूलराज. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते उत्तर आपण कमेंट करायचे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मूलराज. पाहूया 9वा जो प्रश्न आहे तो म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात टिंबटिंब यांनी अमेरिका वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व केले. यासाठी पर्याय क्रमांक ए. नेपोलियन बोनापार्ट, पर्याय क्रमांक बी. अब्राहम लिंकन, पर्याय क्रमांक सी. जॉर्ज वॉशिंग्टन आणि पर्याय क्रमांक डी. मार्टिन लुथर किंग. तर याचे योग्य उत्तर आपण पाहूया. मित्र, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जॉर्ज वॉशिंग्टन. पाहूया 10वा प्रश्न जो आहे तो म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वखार टिंबटिंब येथे स्थापन केली. यासाठी पर्याय ए. कोलकाता, बी. सुरत, सी. मुंबई आणि डी. मद्रास. पाहूया याचे योग्य उत्तर. तसेच 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले जातील. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सुरत. पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे भारतातील व्यापारी स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात झालेले युद्ध टिंबटिंब म्हणून ओळखले जातात. तर याचे योग्य उत्तर आहे पाहूया आपण पर्याय क्रमांक ए. कर्नाटक युद्ध, पर्याय क्रमांक बी. व्यापार युद्ध, पर्याय क्रमांक सी. 7 वर्षांची युद्धे आणि पर्याय क्रमांक सी. शीत युद्धे. तर कोणता पर्याय योग्य आहे तो आपण पाहूया. इंग्रज व फ्रेंच यांच्यात झालेली युद्धे हे पर्याय क्रमांक ए. कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. पाहूया पुढील प्रश्न जो आहे सन 1757 मध्ये टिंबटिंब येथे बंगाल प्रांताचा नवाब सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात युद्ध झाले. यासाठी पर्याय ए. पानिपत, बी. बक्सार, सी. प्लासी आणि डी. सुरत. तर याचे उत्तर देण्यासाठी आपणास 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. पाहूया किती विद्यार्थी कमेंट करतात. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्लासी. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया टिंबटिंब मध्ये घातला गेला. यासाठी पर्याय ए. बंगाल, बी. पश्चिम बंगाल, सी. गुजरात आणि डी. दिल्ली. तर याचे उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट करायची आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बंगाल. पाहूया पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला. यासाठी पर्याय क्रमांक ए. सिराज उद्दौला, बी. मीर जाफर, सी. शाह आलम आणि डी. मीर कासिम. तर याचे योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट करायचे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मीर कासिम. पाहूया पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे इसवी सन 1756 साली टिंबटिंब हा बंगालच्या नवाबपदी आला. यासाठी पर्याय क्रमांक ए.
मीर कासिम, बी. सिराज उद्दौला, सी. मीर जाफर आणि डी. शाह आलम. तर याचे योग्य उत्तर आपण पाहूया. तर मित्रो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सिराज उद्दौला. तर मित्रहो, पुन्हा भेटू असाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.